वार दिनांक 23 जानेवारी 2025. बंदिश बँडिट्स याचा सीझन 2 संपला. 8 एपिसोड्स होते. सुंदर आहे. मागच्याच याच्यावरून म्हणजे सीझनवरून कंटिन्यूड राधे आणि तमन्नाचं थोडंसं जमतं, प्रेमाचं थोडंसं चालू असतं आणि एकत्र यायचे चान्सेस पण असतात. पण मग ती आपलं दुसरं हे बघायला म्हणजे तिला असं हे रिअलाइज होतं की आपल्याला शास्त्रीय संगीत पण शिकलं पाहिजे, म्हणजे आपल्यामध्ये पुष्कळ कमी आहे, तर आपण शिकलं पाहिजे म्हणून ती एक जॉईन करते दुसरा एक क्लास असा. तर तिथे ती शिकत असते. तर तिथे जो सिनियर असतो तिला 3rd इयर मधला एक आयान म्हणून, तर त्याला ती आवडते आणि ती पण त्याच्याकडे थोडीशी ओढल्या जाते, आकर्षिल्या जाते आणि त्याच्यात रिलेशनशिप तयार होते. आणि त्यांची जी टीचर असते तर तिचं पूर्वी अर्जुन रामपाल बरोबर अफेअर असतं, म्हणजे जेव्हा ती स्टुडंट असते किंवा शिकत असते किंवा काय व्हॉटएव्हर, आणि नंतर तेच काही कारणामुळे ते वेगळे होऊन गेलेले असतात. पण प्रेम दोघांचंही असतं. तर एका कुठल्या तरी कॉन्सर्टमध्ये का कुठेतरी ते अर्जुन रामपाल यांना भेटतो आणि त्याला कळतं की हे तिचे स्टुडंट्स आहेत म्हणून आपल्या गर्लफ्रेंडची. तर फक्त तो म्हणतो की तुम्ही सांगू नका तिला की मी भेटलो होतो, कारण त्यांना एका कॉम्पिटिशन करता गाणं तयार करायचं असतं आणि ते काही त्या लोकांना येत नसतं. मग हा त्यांना कॉम्पोजिशन देतो त्यांच्या जमान्यातली एकदा. आता इकडे आणि मग ते आल्यावर ते लोक तयार करतात ती कॉम्पोजिशन आणि प्रेझेंट करतात IBMच्या कॉम्पिटिशन करता, म्हणजे इंडियन बँडचं मोठं एक प्लॅटफॉर्म असतो त्याच्या कॉम्पिटिशन करता. आता इकडे राधेकडे काय होत असतं की त्याची आई आणि त्यांचे चाचा जे असतात तर त्यांचं म्हणजे आधी थोडंसं असतं, पण वडिलांमुळे म्हणजे नसिरुद्दीन शाहमुळे म्हणजे आजोबांमुळे ते शक्य झालेलं नसतं आणि वडील पुष्कळ आणि वडिलांनाही त्यांनी पुढे येऊ दिलं नसतं. तर राधे म्हणजे प्रयत्न करत असतो की आपणही पुढे जायचं, कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा वगैरे असं, आणि त्याला मग ती तिथे दिसते. पण आता त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला म्हणजे एक टीम पण पाहिजे आणि त्याच्यात लोक पण पाहिजे. मग त्याचा अजून एक चुलत काका असतो, मग वडील तयार होतात हळूहळू आणि अजून एक मुलगी जॉईन होते. ती राधेच्या प्रेमात पडते, पण मग राधे नंतर शेवटी तिला सांगतो. तर तिची फॅमिली सगळी इंटेलेक्च्युअल असते, त्या मुलीची फॅमिली, म्हणजे त्या कोणालाच हिचं या म्युझिककडे आलेलं आवडलं नसतं आणि तिचं वेगळ्याच टाईपचं म्युझिक असतं. तर आधी राधे तिला लिफ्ट नाही देत, म्हणजे ह्या लोकांना जमत नाही ते, तर पण नंतर मग तो तिला बोलवतो बँडमध्ये. आणि मीन व्हाईल असं होतं की जे त्याचे दिग्विजय चाचा असतात, म्हणजे ज्यांनी यांच्याशी नातं तोडलं असतं किंवा ह्यांनी त्यांच्याशी नातं तोडलं असतं, मग ते स्वतः येऊन माफी मागतात आणि म्हणतात आपण शेवटी एक घराणं आहे, आपण हाच वारसा पुढे न्यायला पाहिजे. तर मग राधेचे वडील पण परवानगी देतात आपल्या बायकोला की हा तुझा शिक, तुम्ही दोघं रियाज करा वगैरे. तर ह्याची आई जायला लागली असते आणि त्या ओघामध्ये म्हणजे तिचा विश्वास बसतो आणि ती सगळं जे नसिरुद्दीन शहाचं म्हणजे आपल्या सासऱ्यांचं असतं ते सगळं त्याला देऊन बसते, दिग्विजयला म्हणजे अतुल कुलकर्णीला. आणि इकडे मग राधेचं प्रयत्न सुरू असतात त्या IBMच्या याच्यामध्ये जाण्यासाठी. तर मग आधी तर घरातनं नाही सगळ्यांचं असतं, पण मग
तो जो दरवेळेस त्यांना कॉन्सर्ट करता प्रमोट करणारा जो असतो त्यांचा, मग तो येऊन खूप समजवतो वगैरे. आणि मग तो म्हणतो याच्यात पण तुम्ही आपलं घराण्याची गाणं कायम ठेवून पुढे जाऊ शकता. तर मग हे लोक भाग घेतात. मग हळूहळू तो एक त्याचा दुसरा चाचा असतो तो, नंतर हे, पण आई काही यायला तयार नसते. पण मग हळूहळू तिला पण लक्षात येतं आणि मग ती पण तयार होते. तर ह्याला त्या दिग्विजयाला हे आवडत नाही. तो म्हणजे चिडचिड होते त्याच्या आतनं. पण काही नाही, हे लोक जातात तिथे, म्हणजे हे करतात. तर पहिला राऊंड होतो, तर त्याच्यामध्ये ह्या लोकांना सिलेक्ट नाही करत, राधे वगैरेंच्या टीमला. तर मग ते लोक अजून म्हणजे प्रयत्न करतात आणि मग सिलेक्ट होतात. इकडे यांची पण टीम पहिल्यांदा सिलेक्ट होते, पण मग जेव्हा शेवटी फायनल 5 घ्यायचे असतात तर त्याच्यात त्यांचं सिलेक्शन होत नाही. आता शेवटचा जो राऊंड असतो तर त्याच्याकरता ते लोक अट ठेवतात की तुम्ही तुमचं ओरिजिनल कंपोजिशन म्हटलं पाहिजे. मग आता या लोकांचे प्रयत्न सुरू होतात ओरिजिनल कंपोजिशन करता. आणि राधे वगैरे आधी रिलॅक्स होतात, अरे आपल्याकडे तर आपल्या आजोबांच्या सगळ्या ओरिजिनलच आहेत कंपोजिशन, आपण त्यातनं कुठली पण घेऊ शकतो. पण मग आई म्हणते की नाही, माझं ते सगळं तर ह्याच्याकडे मी दिलेलं आहे. आणि मग तो काही द्यायला तयार नसतो दिग्विजय. मग आता काय करायचं? मग ह्यांना त्याच्यातनं हे कळते की त्यांचे जे आजोबा होते ते कुठून, म्हणजे कोणाकडे राहून शिकले वगैरे. मग ते लोक त्या गावी जातात, बिकानेरला. आणि बिकानेरला एका मंदिरात ते गुरु गाणं म्हणत असतात, पण ते काहीच आधी सांगायला तयार नाही होत. मग हा राधे तिथेच राहतो आणि त्यांचं मन जिंकायचा प्रयत्न करतो. मग त्याला कळते की आपले वडील अनाथ होते, म्हणजे त्यांना सांभाळलं यांनी, गुरूंनी, आणि मग त्यांना दीक्षा दिली. पण म्हणजे त्यांचे जे वडील होते त्यांनी याला बाहेर काढून टाकलं असतं की दुसरं काही तू म्हणायचं नाही वगैरे असं, दुसऱ्या कशात भाग घ्यायचा नाही, फक्त आपला घराणाच हे करायचं. पण शेवटी म्हणजे एकदा असं झालेलं असतं की खायची मारामार येते आणि हा छोटा म्हणजे मुलगा जो असतो त्यांचा, तर त्याला उपासमारीची वेळ येते. म्हणजे नसीरुद्दीन शहाला उपासमारीची वेळ येते. म्हणून मग त्याचे वडील घराच्या बाहेर पडतात आणि म्हणतात नाही, मी राजा रजवाड्यांकरता गाणार. आणि मग तेव्हापासून त्यांचे संबंध तुटतात. आणि मग जेव्हा ते राजा रजवाड्यांकडे गातात वगैरे, आणि मग नसीरुद्दीन शाह त्यांचा मुलगा, तर तेव्हा हे गुरुजी त्याला अडॉप्ट करतो, म्हणजे त्यांच्याकडे राहून तो शिकतो वडील गेल्यावर, आजोबा गेल्यावर. आणि मग ही सगळी स्टोरी कळल्यावर मग ते मग म्हणजे जेव्हा त्यांचा विश्वास बसतो त्या मंदिरामध्ये जे असतात गुरुजी, तर ते मग त्यांना तिथे ओरिजिनल ठिकाणी घेऊन जातात की जिथे वडिलांनी त्याच्या सगळं लिहिलेलं असतं, दगडावर कोरून कोरून सगळ्या हे आपल्या गोष्टी लिहिलेल्या असतात. आणि मग आणि तेव्हा त्या वडिलांनी त्यांच्याकडनं हे घेतलं असतं की कुठल्याही परिस्थितीत दिग्विजयला तू गाणं म्हणू देणार नाही, म्हणजे आपल्या मुलाला तू हे नाही करणार, म्हणजे दूर ठेवशील या सगळ्या ह्याच्यापासून, आणि तरच म्हणजे मी तुला हे करतो. त्याच्यामुळे आणि संबंध ठेवणार नाही तू दिग्विजयशी. आणि मग हा बाहेर पडलेला असतो, त्याच्यामुळे तो दिग्विजयशी त्यांनी संबंध नसतात ठेवले नसीरुद्दीन शाहनी, म्हणजे मनावर दगड ठेवून. आणि हिचं पण लग्न आपल्या दुसऱ्या मुलाशी केलेलं असतं, की जेव्हा की दिग्विजयचं आणि राधेच्या आईचं प्रेम असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे उलगडा होतो त्यांना, की म्हणजे का असं आपल्या घरामध्ये असं फूट पडल्यासारखं झालं. तर त्याला कारण ते अगदी जुने पणजोबा होते. मग हे आल्यावर सगळं हे लोक दिग्विजयला सांगतात. मग दिग्विजयचाही गैरसमज सगळा
दूर होतो. आणि मग तो म्हणतो की ठीक आहे म्हणे. मग तो आणून देतो ते सगळं कंपोजिशन गुरुजींची, म्हणजे नसरुद्दीन शाहची. तर मग हे लोक पण त्याला रिक्वेस्ट करतात की तू पण आता आमचीच एक टीम आहे, आपलाच घराणं आहे, तर तू पण म्हण. आणि मग हे सगळे मिळून शेवटी परफॉर्म करतात. आता ह्या मीन व्हाईल जेव्हा हे तमन्ना आणि राधे समोरासमोर येतात कॉम्पिटिशनच्या निमित्ताने, आणि तिथेच त्यांचं म्हणजे मुक्काम असतात ना, तर मग परत त्यांच्यात ती ओढ निर्माण होते आणि हे. पण मग जेव्हा राधेला कळतं की नाही, हिचं आणि त्या आयांचं रिलेशनशिप आहे, ते रिलेशनमध्ये आहेत, मग त्याचं मन पुन्हा हे होतं. तो फक्त तिला बोलून दाखवतो की मला वाटलं होतं की तू माझी वाट बघशील वगैरे, पण मग म्हणजे तो म्हणतो ठीक आहे, लेट गो, म्हणजे तिला जाऊ देतो, ठीक आहे, तुला जे ठीक वाटतं ते तू कर. आता इकडे ह्यांना जेव्हा कंपोजिशन हा आणतो त्याची, तर हिला कळतेच की लोक त्या याला भेटलेले आहेत, अर्जुन रामपालला, त्यांच्या टीचरला. मग ती त्यांना विचारते की कुठून मिळाली तुम्हाला हे कंपोजिशन. ते आधी सांगत नाहीत, पण मग सांगतात. आणि मग फायनल जेव्हा कॉम्पिटिशन होते तेव्हा मग होतं दोघांचंही सुंदरच, पण कोणीतरी एकच जिंकणार असतात 5 पैकी, तर या लोकांची टीम जिंकते, तमन्ना वगैरेंची. मग त्या लोकांना आधी खूप आनंद होतो. आणि पहिल्यांदा ते हरलेले असतात तमन्ना ना, ह्याच्यामुळे, राधेमुळे. त्याच्यामुळे तेव्हा ती अशी चवताळल्यासारखी असते आणि झालेली, आणि ती सोडून गेली असते बँड. पण मग तिला सगळे समजवतात आणि मग ती परत येते. आणि इकडे पण परत त्यांना चान्स मिळतो एक. आणि मग शेवटच्या फायनलमध्ये ते लोक जिंकतात. पण राधेला काहीच हे नसतं. राधे म्हणतो ठीक आहे, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. आणि मग शेवटी जेव्हा मग सेलिब्रेशन होते सगळं जिंकल्याचं आणि याचं त्याचं, तर राधे म्हणतो की आता आपल्याला विचार केला पाहिजे सेपरेट व्हायचं, काय करायचं. तर ती म्हणे नाही, मला आता माझं करिअर ह्याच्यात करायचं आहे आणि मला अजून खूप शिकायचं आहे, आणि तू जर माझ्यासोबत असला तर मी कधीच शिकू शकणार नाही किंवा पुढे जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे बेटर तू तुझ्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने, असं तमन्ना त्याला म्हणते. तो म्हणतो ठीक आहे, माझं काहीच म्हणणं नाही, पण मी शेवटपर्यंत तुझी वाट बघेन, असं राधे म्हणतो. आणि मग झालं, ते म्हणजे जातात. आता इकडे ह्या जी एक दुसरी मुलगी ह्यांच्या ह्याच्यात जॉईन झाली असते की जिच्या घरात सगळे इंटेलेक्च्युअल असतात, मग तेही लोक आलेले असतात. जेव्हा ते बघतात परफॉर्मन्स वगैरे सगळ्या तिचा स्टेजवर फायनलमध्ये, तर ती पण आपलं प्रेम ह्या राधेला बोलून दाखवते. पण राधे म्हणतो की सॉरी, म्हणजे मी नाही तुला साथ देऊ शकत, माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे, म्हणजे तिला ते दिसतही असतं. आणि मग शेवटी असा एंड होतो. पण सुंदर आहे, म्हणजे मी तर काहीच सांगितलं नाही. ते प्रेझेंटेशन आणि त्यांचं एकूण रिॲक्शन्स आणि एकूण सगळा तो रिलेशनशिपचा पण माहोल सुंदर आहे, सुंदर आहे. आणि हे शेवटचा कॉन्सर्ट बघायला हा पण आलेला असतो, त्यांच्या टीचरचा लव्हर. तर मग तो खरं सांगतो त्यांना की ही कंपोजिशन माझी नव्हती, या सगळ्या तिच्याच कंपोजिशन आहेत, फक्त मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं नाही. आणि ती अशीच माझ्या आयुष्यातून निघून गेली, तर आणि ती अशीच आहे. असं करून तो ते थांबवतो. सो ओव्हरऑल सुंदर आहे, सुंदर.